आपण पाहत आहात जनता महाराष्ट्र न्यूज। आज आपण उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुधीर वाघमारे हे वंचित बहुजन आघाडी कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष आहेत। ते उपोषणाला बसलेत आणि आज त्यांचा 5वा दिवस आहे। तर त्यांच्या प्रमुख मागण्या कामगारांच्या विषयी काय काय वगैरे आपण जाणून घेणार आहोत। आज आपला इथे 5वा दिवस आहे। तुमच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या कामगाराचा पगार महिन्याच्या 10 तारखेपर्यंत व्हावा। ज्या सिव्हिल कामगारांना 2-3-4 वर्षापासून कायम केलं जात नाही किंवा इतर सुविधा दिल्या जात नाही त्या सुविधा मिळाव्या। जे कामगार काम सोडून गेलेले आहेत त्यांचा जे आर्थिक मोबदला कारखान्याकडे राहिलेला आहे तो पूर्ण आर्थिक मोबदला त्यांना देण्यात यावा। जे कामगार ज्यादा कामासाठी काम करते त्यांना 1948 कायद्यानुसार त्यांचा ओव्हरटाईम डबल पगार स्वरूपात भेटावा। तसेच कारखाना संपल्यानंतर जो कामगारांना ब्रेक दिला जातो 6-6 महिने 7-7 महिने कामगारांना ब्रेक दिला जातो त्यांची घरची परिस्थिती त्यामुळे बिघडत जाते। ते बिघडू नये म्हणून त्यांना ब्रेक न देता सातत्याने कामावर ठेवावं। आता 5वा दिवस आहे। प्रशासनातर्फे कोणी याची दखल घेतली का? नाही, कारखान्यानं तसंच प्रशासनानं कसलीही दखल घेण्यात आलेली नाही आणि साधी विचारपूस कोणी केलेली नाही। कामगाराच्या मागणी तशाच राहत आहेत आणि कामगाराच्या मागण्या मी मागितल्या म्हणून मला निलंबित करण्यात आल्या। आपल्या भारतामध्ये कामगार कायदा म्हणून आहे। त्या कामगार कायद्यानुसार जो कोणी कामगार असेल त्याला PF ची सुविधा आहे, ESI ची सुविधा आहे। त्याचबरोबर ज्यादा त्याने ओव्हरटाईम केला तर त्याला त्याचा मोबदला भेटावा याची पण सुविधा आहे। परंतु जे आपल्या कारखान्यामध्ये कामगार आहेत तुमचा त्यांच्यावरती आरोप आहे कारखान्यावरती की त्यांना ESI असेल PF असेल यापैकी काहीच भेटत नाही। त्याचबरोबर OTC ते करतात त्यापैकी OTC पण त्यांना पैसे भेटत नाहीत। हे खरं आहे का? हो, नाही भेटत नाही। जे सिव्हिल कामगार आहेत त्यांच्या बाबतला हा प्रश्न आहे। त्यांचे महिनाभर जरी काम केलं आणि त्यांना आठवड्यातनं 4 दिवस सुट्ट्याही त्यांना नाही, बाकीचे PF वगैरे बाकीच्या सुविधा नाहीत, शिवाय बोनस नाही। जे ते कामगार वर्षानुवर्षाचे 4-4, 5-5 वर्ष काम करून त्यांना कारखान्यातर्फे घेण्यात येत। तर पुढील चेतावणी तुम्ही काय देऊ इच्छिता जर त्यांनी जर या 2-3 दिवसामध्ये तुमची जर दखल घेतली नाही तर याचा पुढचा आंदोलन कशा प्रकारे तुम्ही उभा करणार आहात? आज इथं 5वा दिवस झालं चालू आहे बेमुदत आंदोलन। दखल तर कसली घेतली नाही, पण माझ्यावर जास्तीत जास्त विविध मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। जर असं जर त्यांचं जर राहिलं तरी यापुढे आम्ही तीव्र आंदोलन निदर्शने करण्याचं काम करू। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू।